नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका एन के पवार, विभाग वाणिज्य, विषय कंपनी कायद्याची मूलतत्वे. प्रकरण पहिले, कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना, लेक्चर 3. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक बघितलेला आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासलेल्या असून कंपनीची विविध वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे, संयुक्त भांडवली कंपनीचे तोटे, तसेच एकल व्यक्ती कंपनीची वैशिष्ट्ये, एकल व्यक्ती कंपनीचे फायदे, तसेच एकल व्यक्ती कंपनीचे तोटे अभ्यासणार आहोत. आता आपण संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे बघणार आहोत. तत्पूर्वी संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे काय ते बघूयात. कंपनी कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली व रीतसर नोंदणी केलेली आणि जिच्या एकूण भांडवलाची मालकी संयुक्तपणे भागधारकांकडे असते अशी संस्था, तिला आपण संयुक्त भांडवली संस्था असे म्हणतो. अशा कंपनीचे प्रतीक म्हणून एक बोधचिन्ह असते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे या व्यवसाय संघटनेचा उदय झाला. मुख्यतः कारखानदारी पद्धतीत प्रचंड प्रमाणात भांडवल व व्यवस्थापन कौशल्य पुरविण्यास व्यक्तिगत व्यापारी तसेच भागीदारी संस्था असमर्थ ठरल्यामुळे संयुक्त भांडवल कंपन्यांची निर्मिती करण्यात आली. अल्पावधीत प्रचंड भांडवल व व्यवस्थापन कौशल्य पुरविण्यास ही संघटना यशस्वी ठरल्यामुळे तिचा इंग्लंड आणि युरोपात प्रसार झाला. अशा प्रकारच्या संघटनेची सुरुवात प्रथम इटलीमध्ये 13व्या शतकात झाली. इंग्लंडमध्ये 1844 साली संयुक्त भांडवल कंपनी, यालाच आपण प्रमंडळ असे म्हणतो, तर संयुक्त भांडवली कंपनी कायदा अस्तित्वात आला. भारतात 1913 साली पहिला स्वतंत्र कंपनी कायदा अंमलात आला व त्यानंतर 1956 मध्ये विद्यमान रूढ असलेला भारतीय कंपन्यांचा कायदा संमत करण्यात आला. त्यालाच आपण कंपनी कायदा 1956 म्हणून ओळखतो. संयुक्त भांडवल कंपनीची नोंदणी सक्तीची असून ती कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःचे असे बोधचिन्ह असते. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर व करारांवर कंपनीचे बोधचिन्ह छापलेले असते. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांपुरतीच मर्यादित असते. कंपनीचे भागधारक आपल्या भागांचे हस्तांतर कितीही वेळा करू शकतात. कंपनीच्या भागधारकांची संख्या मोठी असल्यामुळे व ते सर्व विखुरलेले असल्यामुळे कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणजेच संचालक निवडतात व अशा संचालक मंडळामार्फत कंपनीचा कारभार चालतो. कंपनी भागांची व कर्जरोख्यांची विक्री करून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करू शकते. आता आपण या संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे बघणार आहोत. पहिला फायदा, मर्यादित दायित्व. समभागधारकांचे दायित्व त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या चेहऱ्यावरील मूल्यापर्यंत मर्यादित आहे. सदस्यांकडे केवळ शेअर्सच्या अदायगी मूल्याच्या मर्यादेपर्यंत जबाबदार असतात. जर समभाग पूर्णपणे भरले गेले असतील तर सदस्याला कंपनीच्या कोणत्याही कर्जासाठी जबाबदार धरले जात नाही. पुढील फायदा, सातत्य आणि स्थिरता. कंपनीचे आयुष्य दीर्घ आणि स्थिर असते. कंपनीचे अस्तित्व दिवाळखोरी किंवा त्याच्या सदस्यांच्या वेडसरपणाच्या प्रवृत्तीने प्रभावित होत नाही. तिसरा फायदा, व्यावसायिक व्यवस्थापन. व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी कंपनी अनुभवी, सक्षम व तज्ञांची नेमणूक करते. त्यांच्या सेवा व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कार्यक्षमता आणि अचूकतेकडे नेतात. पुढील फायदा, मोठे भांडवल. एखादी कंपनी समभाग आणि डिबेंचर, सार्वजनिक ठेवींद्वारे व्यवसायासाठी प्रचंड भांडवल गोळा करू शकते. कर्ज इत्यादी भांडवलामुळे कंपनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकते. पुढील फायदा, स्केलची अर्थव्यवस्था. कंपनी मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याने
उत्पादन, वितरण, व्यवस्थापन आणि वित्तपुरवठ्यात अर्थव्यवस्था मिळवते. पुढील फायदा बार्गेनिंग पॉवर. व्यावसायिक संघटनेच्या इतर प्रकारांच्या तुलनेत संयुक्त स्टॉक कंपनीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे खरेदी करणे तसेच वस्तूंच्या विक्रीतही बार्गेनिंग सामर्थ्य मोठे असते. पुढील फायदा कायदेशीर स्थिती. कंपनीला आपल्या सदस्यांपेक्षा वेगळे कायदेशीर अस्तित्व आहे. कायदेशीर निर्मिती असल्यामुळे कायमस्वरूपी अस्तित्व मिळते. पुढे मोठी सदस्यता. संयुक्त स्टॉक कंपनीत मोठ्या संख्येने सदस्य असतात. मोठ्या प्रमाणात सदस्यता मोठ्या प्रमाणात निधी आणते, जी कंपनीच्या विस्तार आणि विविधतेमध्ये गुंतवली जाऊ शकते. पुढील फायदा शेअर्सचे हस्तांतरण. संयुक्त स्टॉक कंपनीचे समभाग स्वतंत्रपणे हस्तांतरणीय असतात. एखादा सभासद ज्याला आपले शेअर्स विकायचे आहेत तो शेअर बाजारामध्ये सहज विकू शकतो. हे सार्वजनिक आणि इतरांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करते. पुढील फायदा रोजगार. जॉईंट स्टॉक कंपनी मोठ्या संख्येने लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध करून देते. यामुळे देशासाठी उच्च राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकांचे जीवनमान उंचावते. पुढील फायदा शासकीय महसूल. संयुक्त स्टॉक कंपन्या सरकारला थेट आणि अप्रत्यक्षपणे आकारलेल्या करांच्या रूपात शासनाला महसूल प्रदान करतात. पुढील फायदा संशोधन आणि विकास. संयुक्त स्टॉक कंपन्या सतत नवीन आणि सुधारित उत्पादने आणत असतात, ज्यामुळे लोकांना त्याचा फायदा होत असतो. संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे अभ्यासल्यानंतर आता आपण संयुक्त भांडवली कंपनीचे तोटे अभ्यासणार आहोत. पहिला तोटा कमतरता, लवचिकता. संयुक्त भांडवली कंपनीचे काम इतर संस्थांच्या तुलनेत कमी लवचिक आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना एकतर तपशीलवार प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो किंवा विविध अधिकाऱ्यांमार्फत परवानगी घ्यावी लागते. याचा परिणाम लवचिकतेचा अभाव आहे असा होतो. पुढील तोटा व्यवसायाची गोपनीयता नाही. संस्थेच्या या प्रकारात व्यवसायाची गुप्तता नसते, कारण हिशोबाची खाती आणि इतर नोंदी प्रकाशित करणे कंपनीला सक्तीचे आहे. पुढील तोटा अधिक सरकारी नियमन. या कंपनीवर अधिक सरकारी नियंत्रण असते. भारतीय कंपन्यांच्या कायद्यातील असंख्य तरतुदींचे पालन यांना करावे लागते, त्यामुळे काम करणे कठीण होते. पुढील तोटा कठीण स्वरूप. संयुक्त भांडवली कंपनीची स्थापना ही एक महाग आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे, कारण कंपनीची नोंदणी करण्यासाठी अनेक कायदेशीर औपचारिकता हाती घ्यावी लागतात. पुढील तोटा निर्णय घेण्यास विलंब. सरकारच्या अधिकच्या नियंत्रणामुळे आणि लोकशाही व्यवस्थापनेमुळे सर्व निर्णय सभांमध्ये घेतले जातात आणि काही निर्णयांना भागधारकांची मंजुरी आवश्यक असते. या सर्वांमुळे निर्णय घेण्यास विलंब होतो. पुढील तोटा ग्राहकांशी संपर्क नसणे. मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केल्यामुळे कंपनीला आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क राखणे अवघड जाते. यामुळे विक्रीची कमतरता होऊ शकते. पुढील तोटा कर्मचाऱ्यांशी संपर्क नसणे. वरच्या व्यवस्थापनाचा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संपर्क असत नाही. यामुळे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात मतभेद आणि विवाद होऊ शकतात, ज्यामुळे कामगारांच्या मनोवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. रचना, पुनर्रचना आणि एकत्रीकरण यासारख्या धोरणांचा अवलंब यात होतो. कंपनी कायदा 2013 अन्वये विविध प्रकारच्या कंपन्यांची स्थापना करता येते, ज्याचे प्रकार पुढील आकृतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतील. कंपन्यांचे प्रकार, ज्यामध्ये प्रमुख 4 प्रकार आहेत. त्यात सभासदांच्या आधारे कंपनी, उत्तरदायित्वाच्या आधारे प्रकार, विशेषीकृत कंपन्या, नियंत्रणाच्या आधारे कंपन्यांचे प्रकार. यात सर्वप्रथम सभासदांच्या आधारे कंपन्यांचे प्रकार. त्यात एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनी यांचा समावेश होतो. उत्तरदायित्वाच्या आधारे कंपन्यांच्या प्रकारामध्ये
मर्यादित कंपनी, हमीदाई लिमिटेड कंपनी, अमर्यादित कंपनी यांचा समावेश होतो. तर विशेषीकृत कंपन्यांच्या प्रकारात सरकारी कंपनी, परदेशी कंपनी यांचा समावेश होतो. तर नियंत्रणाच्या आधारे कंपन्यांच्या प्रकारात होल्डिंग कंपनी, दुय्यम कंपनी व सहयोगी कंपनी यांचा समावेश होतो. कंपनीच्या प्रकारांमध्ये सर्वप्रथम आपण सभासदाच्या आधारे कंपनीचे प्रकार यात एक व्यक्ती कंपनी हा प्रकार अभ्यासणार आहोत. एक व्यक्ती कंपनी यालाच वन पर्सन कंपनी OPC असे म्हणतात. कंपनी कायद्याच्या कलम 2 नुसार एखाद्या व्यक्तीची कंपनी अशी कंपनी म्हणून परिभाषित करते ज्यात त्याच्या सदस्याप्रमाणे फक्त एकच व्यक्ती असते. या उपर कंपनीचे सदस्य त्याच्या मेमोरंडम असोसिएशनचे सदस्य किंवा त्याचे समभागधारक असतात. हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कलम 3 ने वन पर्सन कंपनीला एका खाजगी कंपनीच्या रूपात केवळ एका सदस्यासह सर्व कायदेशीर उद्देशाने वर्गीकृत केलेले आहे. खाजगी कंपनीशी संबंधित सर्व तरतुदी वन पर्सन कंपनी म्हणजे एक व्यक्ती कंपनीवर लागू आहेत. या कायद्यानुसार एक व्यक्ती कंपनीला अपवाद हा एकमेव अपवाद आहे की नियमांनुसार केवळ नैसर्गिकरित्या जन्मलेला भारतीय जो रहिवासी आहे तो एक व्यक्ती कंपनीमध्ये समाविष्ट करण्यास पात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक व्यक्ती कंपनीची काही सामान्य वैशिष्ट्ये आहेत. ती पुढील प्रमाणे. पहिले वैशिष्ट्य खाजगी कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 3C मध्ये असे म्हटले आहे की एक व्यक्ती कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी कंपनी बनवू शकते. हेच पुढे OPC म्हणजेच एक व्यक्ती कंपनी खाजगी कंपन्या असल्याचे लक्षात येते. दुसरे वैशिष्ट्य एकल सदस्य. एक व्यक्ती कंपनीमध्ये इतर खाजगी कंपन्यांप्रमाणे केवळ एक सदस्य किंवा भागधारक असू शकतात. पुढील वैशिष्ट्य नॉमिनी. इतर प्रकारच्या कंपन्यांपासून वेगळे केलेल्या एक व्यक्ती कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीच्या एकमेव सदस्याने कंपनीची नोंदणी करताना एखाद्या नॉमिनीचा उल्लेख केला पाहिजे. पुढचे वैशिष्ट्य कायमचा वारसा नाही. एक व्यक्ती कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असल्याने त्याच्या मृत्यूमुळे नामित व्यक्तीचा एकमेव सदस्य होण्यासाठी निवड किंवा नाकारले जाते. इतर कंपन्यांमध्ये असे होत नाही कारण ते कायमस्वरूपी संकल्पनेचे पालन करतात. पुढील वैशिष्ट्य किमान एक संचालक. एक व्यक्ती कंपनीमध्ये संचालक म्हणून किमान एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. पुढील वैशिष्ट्य किमान देय भागभांडवल नाही. कंपनी कायदा 2013 मध्ये OPC साठी किमान देय भांडवल म्हणून कोणतीही रक्कम विहित केलेली नाही. व शेवटचे वैशिष्ट्य विशेष सुविधा. वन पर्सन कंपनी कायद्याअंतर्गत अनेक विशेषाधिकार व सवलतींचा फायदा घेतात ज्या इतर प्रकारच्या कंपन्यांकडे नसतात. आता आपण एक व्यक्ती कंपनीचे फायदे बघणार आहोत. कंपनी आणि मालकी संस्थेच्या तुलनेत एक व्यक्ती कंपनीचे बरेच फायदे आहेत. त्यात पहिला फायदा अनुपालन जबाबदारी. कंपनी कायदा 2013 च्या कलम 2 नुसार देण्यात आलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या व्याख्येमध्ये एक व्यक्ती कंपनीचा समावेश आहे. अशा प्रकारे OPC ला खाजगी कंपन्यांना लागू असलेल्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक असेल. तथापि OPC ना म्हणजेच एक व्यक्ती कंपनीला अनेक सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे अनुपालन कमी जबाबदारीचे आहे. पुढील फायदा मालकी कंपनीचे आयोजन केलेले क्षेत्र. वन पर्सन कंपनी मालकीचे असंघटित क्षेत्र एका खाजगी मर्यादित कंपनीच्या आयोजित आवृत्तीत असते. विविध लघु व मध्यम उद्योग
एकमेव मालक म्हणून व्यवसाय करणे, कॉर्पोरेट डोमेनमध्ये प्रवेश करू शकतात. वन पर्सन कंपनीची संघटित आवृत्ती अधिक अनुकूल बँकिंग सुविधांसाठी मार्ग उघडते. मालकाकडे नेहमीच अमर्यादित उत्तरदायित्व असते. जर असा मालक वन पर्सन कंपनी मार्फत व्यवसाय करीत असेल तर सदस्याचे उत्तरदायित्व मर्यादित असते. पुढील फायदा, किमान आवश्यकता. किमान एक भागधारक आवश्यक असतो. किमान एक संचालक आवश्यक असतो. संचालक आणि भागधारक समान व्यक्ती असू शकतात. तसेच किमान एक नामनिर्देशित व्यक्ती. तसेच किमान भाग भांडवलाची गरज नाही. अन्य कंपन्यांपेक्षा वेगळे करण्यासाठी वन पर्सन कंपनीच्या नावावर OPC अक्षरे लावावीत. पुढील फायदा, पुरेशी सुरक्षितता. एका व्यक्तीचा मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशक म्हणून करता येते. मूळ संचालकाच्या निधनानंतर नामनिर्देशित संचालक मृत सदस्याच्या कायदेशीर वारसांना भाग हस्तांतरित होईपर्यंत कंपनीची कामे व्यवस्थापित करत असतो. पुढील फायदा, बँकांकडून कर्ज मिळविणे. बँकिंग आणि वित्तीय संस्था मालकी संस्थांपेक्षा कंपनीला कर्ज देणे पसंत करतात. बहुतांश घटनांमध्ये बँक मंजूर होण्यापूर्वी उद्योजकांना त्यांची फर्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतरित करण्याचा आग्रह धरतात. म्हणून आपल्या स्टार्टअपची मालकी फर्मऐवजी वन पर्सन प्रायव्हेट म्हणून नोंदणी करणे कधीही चांगले असते. एक मालकासह कंपनीचे पूर्ण नियंत्रण यामुळे वेगवान निर्णय घेण्याची व अंमलबजावणी करण्याची क्षमता वन पर्सन कंपनीमध्ये असते. तरीही OPC मध्ये त्याला वाटा न देता प्रशासकीय कामांसाठी तब्बल 15 संचालक नियुक्त करता येतात. तसेच वन पर्सन कंपनीमध्ये व्यवस्थापन करणे सोपे असते. पुढील फायदा, वार्षिक किंवा अतिरिक्त सर्वसाधारण सभा घेण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या सदस्याला फक्त ठराव कळविला जातो आणि इतिवृत्ताच्या पुस्तकात त्याची सही घेतली जाते. सदस्याने सही केलेली तारीख ही सभेची तारीख मानली जाते. पुढील फायदा, मंडळाची बैठक. एक व्यक्ती कंपनी दिनदर्शिका वर्षाच्या प्रत्येक 6 माहीत संचालक मंडळाची कमीत कमी एक बैठक घेऊ शकते आणि दोन्ही बैठकींमधील अंतर 90 दिवसापेक्षा कमी असू शकत नाही. पुढील फायदा, सभेचा कोरम. कलम 144 नुसार मंडळाच्या बैठकीसाठी असलेल्या तरतुदीत एक व्यक्ती कंपनीला ती लागू नाही, ज्यामध्ये संचालक मंडळावर फक्त एकच संचालक असेल. पुढील फायदा, इतिवृत्त. जिथे कंपनीत फक्त एकच संचालक असेल तेथे सर्व व्यवसायाचे मंडळाच्या व्यवहार झालेल्या बैठकीत कलम 114 नुसार काही इतिवृत्ताच्या पुस्तकात त्याची नोंद केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एकल व्यक्ती कंपनीचे तोटे अभ्यासणार आहोत. यात सर्वप्रथम सदस्य. एकल व्यक्ती कंपनीकडे किमान किंवा कमाल एक सदस्य असू शकतो. एक अल्पवयीन व्यक्ती एकल व्यक्ती कंपनीचा सदस्य किंवा नॉमिनी होण्यासाठी पात्र ठरत नाही. केवळ एक नैसर्गिक व्यक्ती जो भारतीय नागरिक आणि भारतात राहतो तोच एकल कंपनीचा सदस्य होण्यास पात्र असतो. एकल व्यक्ती कंपनीच्या एकमेव सदस्यासाठी ते नामनिर्देशित असतील. पुढील तोटा, फक्त छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त. एक व्यक्ती कंपनी केवळ छोट्या व्यवसायासाठी योग्य आहे. OPC कडे जास्तीत जास्त देय भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा 2 कोटी रुपयांची उलाढाल असू शकते. अन्यथा OPC चे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर होणे आवश्यक असते. पुढील तोटा, व्यवसाय क्रियाकलाप. कोणतीही व्यक्ती कॉर्पोरेट्सच्या सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीसह
नॉन बँकिंग फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट उपक्रम राबवू शकत नाही. कायद्याच्या कलम 8 अंतर्गत एखाद्या व्यक्तीची कंपनी एकत्रित केली जाऊ शकत नाही किंवा ती कंपनीमध्ये रूपांतरित केली जाऊ शकत नाही. पुढील तोटा नियमित वारसा. सदस्याच्या मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतरही कंपनीचे कार्य चालू ठेवणे हे कायमस्वरूपी उत्तरासाठी स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण करण्याची संकल्पना आहे. कारण असोसिएशनच्या मेमोरंडममध्ये ज्याचे नाव नमूद केले गेले आहे तो विद्यमान सदस्याचा मृत्यू झाल्यास कंपनीचा सदस्य होत असतो. पुढील तोटा मालक आणि नियंत्रण वेगळे करणे. हे कंपनीच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे ज्यास नवीन कंपन्या अधिनियम 2013 ने गंभीरपणे आव्हान दिले आहे, जिथे मालकी आणि नियंत्रण यांच्यातील ओळ अस्पष्ट आहे, ज्यामुळे अनैतिक व्यवसाय पद्धतींचा परिणाम होऊ शकतो. इतर तोट्यांमध्ये एखादी व्यक्ती एका व्यक्तींपेक्षा जास्त कंपनीमध्ये भाग घेण्यास पात्र नाही किंवा अशा एकापेक्षा जास्त कंपनीमध्ये नामनिर्देशित होऊ शकत नाही. तसेच अनिवासी भारतीयांना एक व्यक्ती कंपनी समाविष्ट करण्यास परवानगी नाही. एक व्यक्ती कंपनी समाविष्ट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करण्याची आवश्यकता असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे काय, संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे व तोटे, तसेच कंपन्यांचे प्रकार, त्यात एक व्यक्ती कंपनीचे वैशिष्ट्ये, एक व्यक्ती कंपनीचे फायदे व तोटे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.